नमस्कार. आपण पाहतात ठाणे 24 तास. आज महाराष्ट्रात काळा दिवस म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे अपघाती निधन झालं आहे त्या संपूर्ण महाराष्ट्र हे शोकाकुळात आहे. ठाण्यातील महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि राष्ट्रवादीच्या इतिहासातला अतिशय काळा दिवस. राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला दादा माणूस आहे. दादांची प्रशासनावरची पकड, दादांचं राजकारणामधला अभ्यास आणि तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता असा नेता होणे नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते कोणते झाले. दादांचं असं आकस्मिक निधन होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. सकाळी बातमी बघितल्यानंतर सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यालयात गर्दी झाली. सगळ्यांना बारामतीला जायची इच्छा होती, पण मी त्यांना सांगितलं की बाबाजी तिथेच कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे, आपण इथे श्रद्धांजली वाहू, आपल्या हातात दुसरं काही नाही आहे. पण दादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच मोठी पोकळी निर्माण झाली. सत्तेच्या या सगळ्या कार्यकालामध्ये दादा परखडपणे बोलत होते, मतं मांडत होते आणि पक्षाची भूमिका सुद्धा ठाम ठेवली होती. ज्या सिद्धांतासाठी दादा काम करत होते त्या सिद्धांतासाठी काम करणारा असा कणखर नेता गेल्यामुळे राष्ट्रवादीची खूप मोठी हानी झाली. ही हानी भरून निघणं कठीण आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. आपण ज्येष्ठ नेते आहात, त्यांच्यावर काम केलं, कसा त्यांचा अनुभव होता, काय करायची पद्धती होती? दादांचा अनुभव म्हणजे मी मला सांगतो की माझ्या प्रवेशापासून मी सांगू शकतो. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो जिल्ह्याचा. मी पक्ष सोडून जेव्हा आलो, दादाने मला त्यांच्या केबिनमध्ये तिथे बोलवून घेतलं आणि एका मिनिटात सांगितलं की माझ्याबरोबर तुम्ही हवेत आणि मला देण्यासारखं काही नाही. पण लगेच दुसऱ्या दिवशी मला त्यांनी महाराष्ट्राच्या संघटन सचिवाची जबाबदारी दिली. म्हणजे तातडीने निर्णय घेऊन माणसाला कामाला कसं लावायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, त्याच्या गुणांचा, त्याच्या अनुभवाचा, हे दादांकडे अतिशय होतं. दुसरं, दादांकडे कुठलं काम घेऊन गेलं तर दादा बघायचे. काम होण्यासारखं असेल लगेच फोन उचलून लावणार. त्यांचा जो कोणी सेक्रेटरी पीए असेल त्याला सांगायचा हे काम झालं पाहिजे. नसेल होणार तेही तेवढ्याच त्यांनी सांगायचे की बाबा हे कामात थोडी अडचण आहे, आपण बघू. त्यामुळे तडकाफडकी निर्णय मी बघेन करेन हे दादांच्या ह्याच्यात कधीच नव्हतं. सहकार्यांबद्दल पण तेच होतं. दादा बोलताना असं कडक वाटायचे, पण दादांच्या बरोबर वावरताना दादा किती नरम आणि कार्यकर्ते लोकांवरती प्रेम करणार आहे ते जाणवायचं. त्यामुळे दादा असताना एक मोठा आधार आम्हाला होता आणि हा आधार गेल्याचं खूप मोठं दुःख आणि पोरके पण सगळ्या परिवाराला आहे. सुभाषजी, काय सांगाल? आपण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, कसं ही पोकळी निर्माण करत? महाराष्ट्राची जाण असं नेतृत्व होतं. नुसतं महाराष्ट्र नाही, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जाण, त्या कार्यकर्त्याला काय हवंय काय नको हे दादा नुसते त्या दादांच्या समोर गेला होतं. असं एक नेतृत्व होतं. दादांच्या नेतृत्वात काम करताना एक वेगळं सुख होतं. कुठच्याही परिस्थितीचं बंधन नव्हतं आणि काही झालं, चुकी झाली, काय झाली, दादांचं एक खंबीर पाठबळ असं नेहमीच आहे. त्यामुळे माहित नाही आता आज काय झालंय, मी तुम्हाला सांगू शकत नाही काय मन म्हणतंय आणि काय म्हणत आहे. पण एक आहे की राजकारणातील पुढच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होती. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी. तर नक्कीच महाराष्ट्राचा कणखर आवाज हा शांत झालेला आहे. आज संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सगळ्यांचे अश्रू अनावरण होत आहेत. आपण पाहू शकता कार्यकर्त्यांमध्ये एक दुःखद सावट पसरलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कणखर आवाज अजित पवार होते हे आता शांत झालेलं आहे असं कार्यकर्त्यांचं भावना आहे. अजित पवार गेल्याने हे पोरके झालेत असं यांचं म्हणणं आहे. ही पोकळी भरून काढणं येणार नाही.
अमर रहे अजीत दादा, अमर रहे, अमर रहे अजीत दादा, अमर रहे. या साईडला, या साईडला. सगळ्यांनी या साईडला, हे करून त्या साईडला, त्या साईडला. त्या साईडला, त्या साईडला. दादा, एक मिनिट. बंधू, त्या साईडला. तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. आहे म्हणून. बंधू. या. चिकन कशी आहे, कशी आहे? थोडं मागे सरकून घ्या. चला, चला. हे मागून. नक्कीच आपण पाहू शकता की राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची जी श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी झाली आहे. एक कणखर नेतृत्व अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. आज त्यांचं एका विमान दुर्घटनेत निधन झालं आहे. ती पोकळी भरून काढता येणार नाही अशी सगळ्यांची प्रतिक्रिया आहे. जसंच ही बातमी टी व्हीवर झळकली तसंच सगळ्यांच्या एक धक्का बसला. त्यांना की असं वाटलं नव्हतं की अजितदादा एवढं लवकर निघून जातील. पण जे म्हणतात ना, जो आवडेल सर्वांना तोच आवडे देवाला, असं हे एक म्हण आहे. ती आज अजितदादा हे सर्वांचे लोकप्रिय नेते होते. उपमुख्यमंत्री पद आणि त्यांची विजन्स ते होते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्राला विकासासाठी त्यांचं विजन खूप महत्त्वाचं होतं. येणाऱ्या पुढील 10 वर्षात महाराष्ट्राचा चेहरा बदलला असता असं विजन त्यांच्याकडे होतं. आपण ठाणे 24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हे तितकंच खरं आहे की ही पोकळी निर्माण होऊ शकत नाही.